मित्रांनो, आजची बोधकथा आहे म्हैस चोरीला गेली पाहिजे तरच प्रगती होईल. एका गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याच्याकडे फार काही नव्हतं, फक्त एक म्हैस होती. त्या म्हशीच्या दुधावर त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पोट चालायचं. तो माणूस रोज तेवढंच काम करायचा. म्हशीचं दूध काढायचं, विकायचं आणि जेवढं मिळेल तेवढ्यावरच दिवस काढायचा. तो समाधानी होता, पण त्याचं आयुष्य तिथेच थांबलेलं होतं. काही नवीन करण्याचा विचारच करत नव्हता. एके दिवशी एक साधू त्या गावात आले. त्यांनी त्या माणसाची अवस्था पाहिली. त्यांना समजलं की हा माणूस फक्त त्या एका म्हशीवर अवलंबून राहून आपली प्रगती थांबवतो आहे. त्या रात्री साधूंनी शांतपणे त्या माणसाची म्हैस सोडून जंगलात हाकलून दिली. जणू ती चोरीला गेली. सकाळी उठल्यावर त्या माणसाला कळालं की आपली म्हैस चोरीला गेली. तो खूप दुःखी झाला, घाबरला. आता काय करायचं? पण हळूहळू त्याने विचार केला. आता काहीतरी नवीन करावं लागेल. त्याने मेहनत सुरू केली, शेती करायला सुरुवात केली, वेगवेगळे व्यवसाय शिकले. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारू लागली. काही वर्षांनी तोच माणूस खूप श्रीमंत झाला आणि त्याच्याकडे अनेक म्हशी, शेती आणि चांगलं घर झालं. ते साधू पुन्हा त्या गावात आले. त्यांनी पाहिलं की तो माणूस आता खूप पुढे गेला आहे, खूप मोठा व्यक्ती बनला आहे. त्याचा बोध असा आहे की आपल्याकडे जे आहे त्याच्यावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे आपण पुढे जात नाही. अडचणी जसे की म्हैस चोरीला जाणे आपल्याला नवीन मार्ग शोधायला भाग पाडतात. संकट हेच प्रगतीचं दार उघडतं.